इचलकरंजीकर हो, मेगा प्रॉपर्टीज एक्स्पो साठी सज्ज व्हा। भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपरचे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आणि रिअल इस्टेटमधील सुवर्ण संधी शोधण्याची सुवर्ण संधी, सर्व काही एकाच छताखाली। भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरतर्फे खास प्रॉपर्टींचं प्रदर्शन। स्थळ स्टेटस इन हॉटेल इचलकरंजी। दिनांक 22 ऑगस्ट 2026। वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7। प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये: प्रीमियम फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स, एक्स्पोसाठी खास विशेष ऑफर, मर्यादित प्रवेश। प्रीमियम प्रॉपर्टीज पाहण्याची आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आमच्या तज्ञांशी थेट चर्चा करण्याची ही सुवर्ण संधी सोडू नका। तुमची भेट निश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा 73 43 47 94 00। मर्यादित जागा उपलब्ध आहेत, तुमची वेळ आजच निश्चित करा। हातकणंगले तालुक्यातल्या रेंदाळ इथं असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एक धक्कादायक बाब समोर आली आहे। या शाळेत 1ली ते 5वी असे 5 वर्ग असून सध्या 3 शिक्षकांवरच या शाळेतल्या विद्यार्थ्यांना अवलंबून राहावं लागतंय। एकाच वर्गात 2 इयत्तांमधील मुलांना बसवून शिक्षण देण्याची कटू परीक्षा इथल्या शिक्षकांवर आली आहे। यातील एक शिक्षक येत्या महिन्याभरात निवृत्त होणार आहे, त्यामुळे या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। रेंदाळ इथं मानेनगरमध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या काही दिवसांपासून 5 वर्गांसाठी 3 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। त्यामुळं 2 इयत्तांमधील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसण्याची वेळ आली असून शिक्षणावरही त्याचा मोठा परिणाम होताना दिसतोय। याबाबत शिवसेना उबाठाचे महेश कोरवे यांनी आवाज उठवत या शाळेत 5 वर्गांसाठी 5 शिक्षकांची भरती करा, यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मारून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। शाळेत शिक्षकांची भरती तातडीनं करून विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान टाळावं आणि विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीनं शिक्षण घेता यावं, या मागणीसाठी महेश कोरवे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। हे 2 वर्ग एक शिक्षक सांभाळणार नाही, मुलांचं नुकसान होणार। त्यासाठी शासनानं काहीतरी करावं। एका वर्गाला एकच शिक्षक नेमून द्यायचा। जर मुलांचं नुकसान झालं तर आम्ही काय करणार? इथं 1ली ते 5वी पत्र शाळा आहे। वर्ग शिक्षक 3च आहेत। मग प्रत्येक वर्गाला एक शिक्षक पाहिजे का नाही नियमाप्रमाणे? मग 2 वर्ग एक शिक्षक चालवतात। आता मुलांचं नुकसान होतं आहे, मुलांनी ह्याचं त्याला कळत नाही आहे। मग आम्हाला शिक्षकाची इथं गरज आहे, नेमून द्या। 2 शिक्षक तर पाहिजेतच इथं। हिंदुस्थानचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, कार्यकारी अध्यक्ष उद्धवजी साहेब तसेच आदित्य साहेब यांना वंदन करून आज या ठिकाणी मानेनगर प्रभाग क्रमांक 1 मधील जी जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे, या मराठी शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता फार भासत आहे। या ठिकाणी बऱ्याच वेळा जिल्हा परिषद मार्फत आम्ही आमच्या रेंदाळ ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असणाऱ्या प्रभागातील तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही बऱ्याच वेळा मागणीसुद्धा केलेली आहे, पण या ठिकाणी शिक्षक अद्याप आपल्या ठिकाणी मिळाले नाही आहेत। त्याच पद्धतीनं या ठिकाणी 1ली ते 5वी पर्यंतचे जे वर्ग आहेत, हे वर्ग ह्या ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे एका वर्गामध्ये 2-2 पटाची मुलं आम्ही या ठिकाणी बसवत आहोत आणि शिक्षक बाहेर नसल्यामुळे या ठिकाणी मुलंसुद्धा या ठिकाणी पालक लोक या ठिकाणी मुलं या शाळेमधील घेऊन बाहेरच्या शाळेमध्ये खाजगी शाळेमध्ये घालत आहेत। खरोखरच ही शाळा अत्यंत चांगली आहे। या ठिकाणी मुलांचे वारंवार या ठिकाणी जिल्हा परिषदला असतील किंवा तालुका पंचायतला असतील चांगल्या ठिकाणी या ठिकाणी मुलांचे नंबरसुद्धा येतात आणि गोरगरिबांची शाळा आहे ही। या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ते शिक्षक या ठिकाणी आम्हाला लवकरात लवकर मिळावेत आणि ही शाळा पूर्णपणे पहिल्यासारखी भरावी, हीच आमची या इथल्या ठिकाणी आमच्या सदस्यांच्या मार्फत ग्रामपंचायत सदस्य गजानन वांगडे असतील, तसेच उषा चौगले असतील, तसेच मी महेश कोरवे स्वतः, त्याच पद्धतीनं सरपंच, उपसरपंच आणि मी सर्वच रेंदाळमधील आमचे जी बॉडी आहे या सर्वांच्या वतीनं आमची या ठिकाणी मागणी आहे की या ठिकाणी शिक्षक लवकरात लवकर मिळावेत आणि आमची शाळा पूर्ववत होईल। आणि जोपर्यंत शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।